नमस्कार मित्रांनो, जोहार, जय आदिवासी. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही फिरायला सुरुवात केली. तर मित्रांनो, बघू शकता आज ही इकडे नागली पेरलेली आहे. ही नागलीची डाही आहे. आम्ही त्याला डाही सांगतो. डाही भाताचा राब असतो आणि नागलीची डाही. तर मित्रांनो, आता ही नागली पेरून झाली. आजच पाणी मस्त जोरात पडला, एकदम दाबून पडला. असा काय सांगतो, जिकडे तिकडे बघा हिरवागार निसर्ग झालेला आहे. एकदम बघा मस्त, किती भारी आहे. मस्त म्हणाला, एकदम किती भारी वाटत, सांगूच नका असा. तर आता इकडे बघा खालती इकडे आरे पाडलेत, म्हणजे अशी मधी एक जागा अशी बनवली आणि त्याच्यामध्ये वाकी चवळे, काकड्या, आमच्याला वाळका सांगतो, वाळका, तर सगळा ह्या पिरलाय. तर मग मी बुजून घेतो. म्हणजे बुजल्यावर मग कसा पाखरं बिखरं काही खाणार नाही, किडी मुंगी असते ना ती मध्ये खात नाही. आणि मग ही आपली नागली चांगली होते, मस्त डाही चांगली होईल. आणि अशी सांगतो तुम्हाला काय, तशी आपली ही सुरुवात झाली पेरणीला. भरपूर लोकांनी अगोदरच सुरुवात केलेली, पण आज सुरुवात झालेली आहे. तर मग बघू शकता मस्त. इकडं मी शेतावर आलो आहे. इकडं मागे माझी आई पण आहे आणि आई तिकडं फिरण्याचं काम करत आहे आणि मी पण तिला शेतीच्या कामामध्ये मदत करतो. आपण शेतीच्या कामामध्ये आईवडिलांची मदत केली पाहिजे. आपल्याला पण आलं पाहिजे काम. भविष्यात नोकऱ्या नाही मिळत, काही ना शेतीचं करायला लागले, छोटी मोठी का होईना, पण मग आपल्याला ते काम करता आलं पाहिजे. यासाठी आपण आईवडिलांची मदत करता करता ते काम आपण शिकायचं. आणि ती आपली एक परंपरा सांगा किंवा एक ती ज्या चालीरीती आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. काही ते रूल्स सांगलं ते फॉलो आपण केलं पाहिजे तसं. आणि काम करायचं मस्त. मित्रांनो, भारी वाटतं एकदम. आमचा माळ तर एकदम बघा, तुम्हाला दिसेल, एकदम निसर्गरम्य वातावरणात आहे. जिकडे तिकडे झाडं, तिकडे ढग बी काळं काळे झालेले आहेत. हे बघा एकदम भारी, मस्त हिरवीगार झाडं दिसतात. मस्त तिकडे पडाळ आम्ही बनवलेली आहे. ही पहा पडाळ, झोपडी, पण आम्ही त्याला पडाळ म्हणतो. ही झोपडी आहे, तर त्याच्यावर अभ्रक वगैरे प्लास्टिक टाकायचं बाकी आहे. आणि मग काय ते नंतर टाकूच. तर आज म्हटलं विचार करू एक ब्लॉग बनवू, कारण की वेळ नाही मिळत. वेळ मिळतो ब्लॉग वगैरे शूट करला, व्हिडिओ काढला, परंतु आमच्याकडे नेट नाही चालत. 5G वगैरे नेट पकडत नाही, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो अपलोड करायला व्हिडिओ. तर मग बघेन हा व्हिडिओ अपलोड करतो मस्तपैकी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. शेतीच्या कामाला तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सुरुवात करा. भारी आणि हॅपी पावसाळा सगळ्यांना. धन्यवाद, बाय बाय मित्रांनो. चला टाटा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.